ही फाईल पुटअप झाली होती दादा चांगली, पण तो कोणता सेक्रेटरी आहे तो पाहाच लागते त्याला. प्रस्ताव क्रीडावाल्यांना चांगला पाठवला होता काय समानतेनं दिलं पाहिजे, उलट जास्त दिलं पाहिजे दिव्यांगाला. पण त्याचे काय घोडे मारले त्या दिव्यांग बांधवांना मला माहित नाही. अशा प्रकारचा खूप राग करतात, अंदरून इतक्या शिव्या देतात ते सरकारला, ऐकावं नाही वाटत. असं वाटतं आपणच आत्महत्या करावं काय. हे सरळ आहे. तानाजी सावंत साहेब असं कोणी सहन करण का? सुवर्ण पदक मी आणलंय, तुम्ही आणलंय, तुम्हाला 1 कोटी भेटणार, मला 30 लाख दे, कोण सहन करणार आहे? तर जे इतर खेळाडू अध्यक्ष महोदय, त्या इतर खेळाडूला आपण 1 कोटी देतो सुवर्ण पदक आणलं तर, आणि दिव्यांगाला 30 लाख देतोय. कोण हे अफजल खानाच्या विचाराचं आहे? त्याला आडवं घेतलं पाहिजे का नाही? सुवर्ण पदकामध्ये दोघांची भागीदारी सारखीच आहे अध्यक्ष महोदय, दोघांची मेहनत सारखी आहे, उलट दिव्यांगाची मेहनत अधिक जास्त आहे. एक बच्चू भाऊंनी एक विषय केला होता, दिव्यांग खेळाडूंना इतर जे खेळाडू आहेत त्याच्याप्रमाणे गोल्ड मेडल मिळाल्यानंतर 1 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं पाहिजे, बरोबर ना? ते देखील आपण दिव्यांग आणि इतर खेळाडूंमध्ये फरक करणार नाही, आपण एक समान करू आणि त्यांना देखील प्रोत्साहन देऊ.